मॅटर कमी असते त्याच्या जोडीला आपण चांगला फॉस्फरस चांगलं कॅल्शियम असणारं दशरथ गवत लावायचं. 75% आपला नेपियर, 25% दशरथ एक टाईम. याच्यामध्ये दररोजच्या 20 किलो वैरणीमध्ये आपण 10 किलो नेपियर, 5 किलो दशरथ आणि 5 किलो मुरघास. तो मुरघास असावा मेगासीडच्या कडवळाचा. आणि अशी संयुक्त वैरण आपण दिली चांगली. म्हणून हे तुम्हाला हा नेपियरचा प्लॉट दाखवत आहे. हे लागवड केली, कांडी आहे, कांड्या लावल्या, एक 3.5 फुटावर कांडी लावलेली आहे. एक तणनाशक मारले 2,4-D अल्ट्राजिन आणि 10व्या दिवशी पाणी देते. एक पोतं आपलं 15-15-15 टाकले आणि आता एक पोतं युरियाचं झालं आहे. जरूर प्रमाणात खत टाकावं, खादाड पीक आहे, खत द्यावंच लागते. याला फवारणी लागत नाही, खर्च कमी आहे. एकदा लावले की 5-7 वर्षी बिनगुरी झालं. तोडत राहायचं, खात राहायचं, खत देत राहायचं. कधीतरी वर्षातून एकदा कंपोस्ट द्यावं भरपूर, म्हणजे जमीन आपली चांगली राहील आणि आपल्याला वैरणीचं चांगलं स्तोत्र आहे, तूट पडत नाही. कडवळं वगैरे तूट पडते, एखादा प्लॉट फेल केला की तूट पडते, तर याच्यामध्ये तूट पडत नाही, सतत वैरण राहते. आणि याला याच्या जोडीला दशरथ असेल तर एकदम चांगलंच आहे. आणि आज हा प्लॉट मी तुम्हाला दाखवत आहे. हे पाणी जोडा लागलेत, रात्रपाळीची लाईट आहे, दिवसा जोडायचं, आटो टाकून द्यायचं, रात्रभर 8 तास चालते, बघायला काम नाही. तर अशा पद्धतीनं आपण दशरथ गवत पण करावं, नेपियर पण करावं आणि आपली वैरणीची, हिरव्या वैरणीची सुविधा उपलब्ध करावी असं दाखवत आहे. आणि पुन्हा एकदा आपण वाढदिवसाची मी प्रेमाने मला शुभेच्छा दिल्या त्याचे एकदा पुन्हा आभार मानतो आणि हा व्हिडिओ इथे संपवतो. सबस्क्राईब करा, आय लॉकन बेल दाबा, कमेंट करा. भेटूया पुढच्या भागामध्ये.